नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. बघा, स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी आणि 7वीच्या परीक्षेला अगदी 3 ते 4 दिवस राहिलेले आहेत. सर्वांना सर्वप्रथम परीक्षेसाठी आपल्या या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. बघा, आता आपला अभ्यास तर पूर्ण झाला आहे, पण आपला अभ्यास पूर्ण झाला आहे. आता तुम्हाला हे प्रश्न येतात का किंवा हे प्रश्न तुम्ही बरोबर सोडवता का ते चेक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हो, हे प्रश्न आमचे बरोबर येतात. चला तर मग बघूया आजचे काही प्रश्न. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मला हे प्रश्न महत्त्वाचे वाटले म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये हे प्रश्न सोडवून घेत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिला आहे, एका सांकेतिक लिपीत शब्दांसाठी काही अंक वापरले आहेत. शब्दातील अक्षरांचा व अंकांचा क्रम सारखा असेलच असे नाही. यावरून खालील प्रश्न सोडवा. आता बघा, जसं दिले तसं आपण आधी लिहून घेऊया. काय काय दिले बघा, TAKE टेक या शब्दासाठी 4 5 2 3 हे अंक दिलेत. आणि नंतर KITE याच्यासाठी काय दिलं आहे 12 54 हा अंक दिला आहे. WALK वॉक या शब्दासाठी आपल्याला 7 3 4 6 हे अंक दिलेत. आणि बघा, LOCK लॉक या शब्दासाठी आपल्याला 94 87 अंक दिलेत. आणि आपल्याला विचारले लेट या शब्दासाठी कोणते अंक येतील. बघा, जसं दिलंय तसं आहे तसं लिहून घ्यायचं. बघा, सोपा प्रश्न आहे, फक्त काही ट्रिक्स थोडीशी आपल्याला ट्रिक वापरायचे म्हणजे आपले हे प्रश्न बरोबर येतील. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांची अट काय आहे, शब्दातील अक्षरांचा आणि अंकांचा क्रम सारखा असेलच असे नाही. म्हणजे आपल्याला वाटलं आता T 1 नंबरला आहे तर त्याच्यासाठी 4 द्यावा, A 2 नंबरला 5 द्यावा, K 2, T 3, तर असं अजिबात नाही. मग काय करायचं आहे तर बघा, याच्यामध्ये आधी काय सेम आहे ते काढूया. आता बघा, याच्यामध्ये जे सेम अंक आहेत त्याला आपण आधी काय करूया, काट मारूया. बघा, एवढे अक्षर आहेत. बघा, इथे K आहे, इथे K आहे, इथे K आहे, इथे K आहे. मग या चौघांमध्ये सुद्धा कोणतं अंक सेम आहे तर बघा, इथे पण 4 आहे, इथे पण 4 आहे, इथे पण 4 आहे, इथे पण 4 आहे. मग K या अंकासाठी K या अक्षरासाठी 4 हा अंक लिहून घेतला. आता बघा, आता T बघा, इथे पण आहे आणि इथे पण आहे, बरोबर आहे. मग आपण काट मारूया. या दोघांमध्ये आहे का T? नाही आहे. मग या दोघांमध्ये कोणतं लेटर सेम आहे तर बघा, इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. म्हणजे T या लेटरसाठी 2 हा अंक आपण काढून घेतला. आता म्हणजे अशी काट का मारायची का, तर उरलेल्या अक्षरांना आपल्याला ओळखायला मदत व्हावी म्हणून, म्हणजे ते झाले ते अक्षर आपल्याला कळतात. आता बघा, आता इथे पण E आहे. बघा, इथे पण E आहे, इथे पण E आहे दोघांमध्ये. मग या दोघांमध्ये कोणता अंक सेम आहे 5. म्हणून आपण E साठी काय करूया, 5 हा अंक लिहून घेऊया. आता तुम्ही म्हणाल की अरे इथे पण E आहे, इथे पण E आहे आणि T सुद्धा इथे आणि इथेच आहे. मग नेमकं 2 आणि 5 काय करायचं, तो थोड्या वेळेला आपण असं थोडं बाजूला ठेवायचं. कारण ह्याच्यासाठी T साठी 5ही असू शकतो किंवा E साठी 2ही असू शकतो. हे आपण प्रश्न सांगते मी तुम्हाला हे कसं सोडवायचं. तात्पुरतं तर आपण असं लिहून घेऊया. आता बघा, आता काय सेम आहे तर इथे A राहिला आहे, इथे पण A आहे. मग बघा, याच्यामध्ये काय 3 सेम आहे. मग A या लेटरसाठी आपण 3 हा अंक लिहून घेतला. आता बघा, इथे पण L आहे आणि इथे पण L आहे. मग या दोघांमध्ये काय सेम आहे 7. मग L साठी आपण 7 अंक लिहून घेतला. आता राहिलं आहे काय तर बघा, W राहिलं आहे, W साठी 6. बघा, लिहून घेऊया. W साठी 6 राहिलेले लिहून घ्यायचे. आता O आणि C राहिले. आता C कुठे आहे का नाही, आता क्रमाने घेऊया. O साठी 9 आणि C साठी 8. बघा, O साठी 9 आणि C साठी 8. आता काय करायचं आपल्याला, लेट या शब्दासाठी कोणते अंक येतील ते आपल्याला सांगायचं आहे. मग बघा, L साठी कोणता अंक आहे 7 आहे. मग इथे लिहून घेऊया आपण 7. A साठी कोणता अंक आहे, A साठी 3 आहे. आता बघा, पर्यायांमध्ये बघूया. आता T आणि E आहे, आपण बघितलं ना, या दोघांमध्ये दोन्ही अक्षर इथेच सेम आहेत. त्याच्यामुळे नेमकं कोणतं तर बघा, T आणि E साठी 2 5 आहे. आता 73 सुरुवातीला असणारा पर्याय बघायचा. मग बघा बरं, इथे 73 इथे आहे का नाही, म्हणजे इथे, म्हणजे बरोबर T साठी 2
आणि ईसाठी 5. म्हणून आपलं योग्य उत्तर काय लेट या शब्दासाठी 73 25 हा अंक योग्य आहे. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा त्याच्या खालचाच पुढचा प्रश्न बघा. जर सांकेतिक भाषेत 62 13 बरोबर 51 02 तर 94 52 बरोबर किती? खूप सोपं आहे, फक्त निरीक्षण करा. इथे काय आहे 6 आहे आणि इथे 6 साठी काय आहे 5 आहे, म्हणजे 6च्या अगोदरचा एक नंबर आहे. आता इथे 2 आहे, 2च्या अगोदरचा नंबर 1, 1च्या अगोदर 0, 3च्या अगोदर 2, म्हणजे याच्यामधून 1 कमी करा किंवा त्याच्या अगोदरचा अंक लिहा. आता 9च्या अगोदर काय 8 येतो, 4च्या अगोदर 3, 5च्या अगोदर 4, 2च्या आधी 1, म्हणजे त्याच्या मागचा अंक लिहायचा आहे. मग बघा बरं 83 41 कुठे आहे? 83 41 पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत पारनेर हा शब्द AB या अक्षरांनी व जामगाव हा शब्द XY या अक्षरांनी दाखवला जातो, तर जामनेर हा शब्द कोणत्या अक्षरांनी दाखवला जाईल? आता बघा इथे आहेत 6 अक्षरं, 6 लेटर्स आहेत आणि इथे 2च दिलेत. मग आपण याचे ग्रुप करूया 2, 3चा एक ग्रुप आणि 3चा एक ग्रुप. मग बघा PAR साठी A हे लेटर आणि NER साठी B हे लेटर. तसं JAM जॅम साठी X आणि GAO साठी Y. आता बघा जॅमनेर, जॅम म्हणजे पहिले 3 अक्षरं, मग त्याच्यासाठी X आहे, मग इथे लिहून घ्यायचा X आणि त्याच्यानंतर NER इथे आहे NER, मग त्याच्यासाठी शेवटचं कोणतं B. मग आपलं उत्तर काय आहे? जामनेर हा शब्द XB या अक्षराने दाखवला जाईल. मग बघा बरं XB कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 XB. बघा पुढचा प्रश्न आपल्याला असा दिलाय. एका सांकेतिक भाषेत इंग्रजी शब्द अंकाने दाखवलेत, अक्षर व अंक यांचा क्रम सारखा असेल असे नाही. यावरून पुढील प्रश्नांचे उत्तर द्या. जसं की सणसाठी हा अंक, बघा हे अंक दिलेत, तर आपल्याला या अंकसमूहाने कोणता अक्षरगट तयार होईल असं विचारलेलं आहे. सेम मगासारखंच करायचं आहे. बघा आता इथे आपण जसं दिलेत अक्षरं आणि अंक तसं लिहून घेतले. आता याच्यामध्ये कॉमन बघा N N N, मग या तिघांमध्ये काय सेम आहे तर बघा 3 3 3, मग N साठी 3 हा अंक लिहून घेतला. आता काय सेम आहे तर बघा इथे यस आहे आणि इथे यस आहे, मग याच्यामध्ये काय सेम आहे 2 सेम आहे, म्हणून मग यससाठी आपण काय घेतला 2 हा अंक लिहून घेतला. आता बघा इथे ई आहे आणि इथे ई आहे, मग ह्याच्यामध्ये काय सेम आहे तर बघा आता इथे 1 आणि 5 पण सेम आहे, म्हणजे T पण सेम आहे. पण बघा इथे T T T, मग इथे तिन्हीकडे 1 आहे, म्हणून मग काय करायचं आहे T साठी 1 अंक आणि ई साठी 5 अंक लिहून घेतला. आता बघा 5ला पण आपण काय करूया कट करूया. राहिलेल्या अक्षरासाठी राहिलेले चिन्ह लिहून घ्यायचे. U साठी 4 हा अंक आणि I साठी 6 अंक, 6 अंक. ठीक आहे. आता बघा इथे कोणते अंक आहेत? 2 अंकासाठी S हे चिन्ह बघा, 2 साठी S, 3 साठी N आणि 1 हा चिन्ह T साठी, 5 साठी E आणि 4 साठी U. मग बघा बरं असं कुठल्या पर्यायामध्ये आहे तर बघा SNTEU पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा आता तुम्हाला या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये आले तर नक्की सोडवता येतील. म्हणजे काही शंका आहे का तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा पुढचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत A बरोबर 1, B बरोबर 4, D बरोबर 16 असे लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत C बरोबर किती? आता बघा सांकेतिक भाषेमध्ये मगासारखा पण प्रश्न येऊ शकतो आणि असाही प्रश्न विचारू शकतात. फक्त आपल्याला समजलं पाहिजे की काय दिले, म्हणजे काय संबंध आहे. आता A साठी 1 आहे पण B साठी 4 आहे. आता बघा A चा क्रमांक हा पहिलाच आहे. A हे वर्णमालेमध्ये ABCDमध्ये पहिल्याच क्रमांकावर आहे. आता B चा क्रमांक कितवा आहे 2 आहे, पण B साठी मात्र काय दिलं आहे 4 दिलं आहे. आता इथे दुप्पट करावी तर 1ची दुप्पट 2 आली असती, पण बघा इथे वर्ग केला आहे. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4. आता इथे काय दिले D दिले. D चा क्रमांक कितवा आहे? D चा क्रमांक आहे 4था, मग 4चा वर्ग 16,
बरोबर 16च दिलाय. विचारलाय कुणाचा? सीचा. मग बघा सी किती नंबरला आहे? 3 नंबरला. 3चा वर्ग काय? 3 त्रिक 9. मग बघा बरं पर्यायामध्ये 9 क्रमांक आहे का? तर हो, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 9. पुढचा प्रश्न पण बघा सेम तसाच आहे. थोडा बघा, एका सांकेतिक भाषेत 41 बरोबर 125, 22 बरोबर 64, 21 बरोबर 27, तर 33 बरोबर किती? चला विचार करा आणि पटकन आपलं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. बघा 4 आणि 1 किती होतात? 5 होतात. बघा इथे मी लिहिते, हा 4 आणि 1 किती झाला? 5 झाला. पण 5चा वर्ग तर 25 आहे. पण 5चा घन किती आहे? आपले घनसंख्या पाठ पाहिजेत. 5चा घन आहे 125, जो की इथे दिलेला आहे. आता बघा 2 आणि 2 यांची बेरीज करायची. 2 आणि 2 4. 4चा घन किती? 4 चौक 16, 16 चौक 64. घनसंख्या म्हणजे काय? 4 गुणिले 4 गुणिले 4, म्हणजे जी दिली ती संख्येचा 3 वेळा गुणाकार म्हणजे घनसंख्या. आता 21, 2 आणि 1 3, मग 3चा घन किती? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, जो दिलेला आहे. आता आपल्याला विचारले 33चा. आता मला सांगा 3 आणि 3ची बेरीज किती येते? 6 येते. बघा एखाद्या संख्येचा जर घन तुमचा पाठ नसेल तर काय करायचं आहे? असा या पद्धतीनं गुणाकार करायचा त्या संख्येचा 3 वेळा. आता बघा 6 6 36, मग 36 गुणिले 6 करा, किती येतं? 216. आडवा गुणाकार येत नसेल तर उभा करा, पण आपल्या हातचे मार्क घालवू नका, कारण एवढ्या सोप्या प्रश्नांचे मार्क्स आपल्याला नक्की मिळाले पाहिजेत. कारण एखादा अवघड किंवा जम्बलिंगवाला प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये मार्क गेला तर काही हरकत नाही, पण सोप्या प्रश्नात जर आपण मार्क घालवला तर मात्र आपलं मेरिट कसं होईल? म्हणजे आपला स्कोअर कसा येईल? खाली येईल. मग तसं न करता आपला स्कोअर वाढवण्यासाठी काय करायचं आहे? प्रत्येक प्रश्न आपल्याला काय करायचं आहे? असं कच्चं काम करायचं आहे आणि मगच आपलं उत्तर कन्फर्म करायचं आहे. मग आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? 216. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही जे महत्त्वाचे प्रश्न होते ते मी सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना ह्या ट्रिक्स आवडल्या असतील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांचे. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.